तर नमस्कार मंडळी, अशी टेस्टी पावभाजी बनवण्यासाठी तुम्हाला हा व्हिडिओ जो आहे तो शेवटपर्यंत बघावा लागेल। तर माझं नाव आहे प्रिया आणि मी परतदा स्वागत करते माझ्या या छोट्याशा व्हिडिओमध्ये। चला तर आज आपण बघूया पावभाजी कशी बनवायची। त्याच्यासाठी मी कांदा, कोथिंबीर याचे काही सगळं सामान घेतलेलं आहे। ते सगळं व्यवस्थित आपल्याला चिरून घ्यायचे, बारीक बारीक कट करून घ्यायचे, कारण ह्याला आपल्याला शिजवून घ्यायचे। ते बिटामध्ये सगळ्यात अगोदर तर मी बटाटे घेतले, इथे छोटे छोटे कट करून घेतले। आता हे शिजवायचे, त्याच्यामुळे खूप जास्त बारीक करायची गरज नाही, असे तुम्ही मोठे मोठे सुद्धा ठेवू शकता। तर ह्याला आपल्याला कुकरमध्ये घालून 4 शिट्ट्या त्याच्या बनवून घ्यायच्या आहेत। त्याच्यामुळे अगोदर मी सगळं कट करून घेतलं सामान। तर सगळ्यात जास्त तर ह्याची जी तयारी करण्यासाठी सगळ्यात जास्त वेळ लागतो। आता ह्याच्यामध्ये फक्त शिमला मिरची जी मिसिंग होती, बाकीच्या सगळ्या मी भाज्या इथं घेतलेल्या आहेत। तर काय करायचं, सगळ्यात अगोदर त्याच्यामध्ये बटाटा, नंतर फुलगोबी टाकली, इथं मटर पण टाकलेत, अजून बीट टाकले आणि गाजर। ह्या जी भाज्या आहेत आपल्याला सगळ्या शिजवून घ्यायच्यात। आणि जो मी कांदा घेतला होता ते नंतर आपल्याला फोडणीसाठी लागणारे बाकीचं जे सामान आहे ते। आता ह्याच्यामध्ये मी 1 ग्लास पाणी टाकलं होतं आणि कुकर बंद करून त्याच्या 4 शिट्ट्या गॅसच्या हाय फ्लेमवर 2 शिट्ट्या आणि लो फ्लेमवर 2 शिट्ट्या, अशा ह्याच्या 4 शिट्ट्या करून घ्यायच्या। चवीनुसार त्याच्यामध्ये मीठ सुद्धा टाकायचं। हे शिजून झाल्याच्या नंतर ह्याला मॅश करायचं, ते तुम्ही पुढे बघाच। तर इथं मी त्याच्यामध्ये 2 ग्लास पाणी एवढे ऍड केलेले। जरी एक्स्ट्रा पाणी झालं तरी नंतर भाजी शिजवून झाल्याच्या नंतर आपल्याला ते काढून सुद्धा घेता येतं। आता इथं कुकरच्या 4 शिट्ट्या होत्या, तोपर्यंत आपण बाकीची तयारी करून घेऊया। तर इथं मिरची, लसूण, कोथिंबीर आणि मीठ टाकून याच्यामध्ये वाटून घेतलेलं आहे, कारण थोडंसं हिरवं वाटण असलं ना अजून टेस्ट पण छान येते। आता इथं आपलं कुकर सुद्धा थंड झालेलं आहे आणि भाजी सुद्धा छान शिजलेलं आहे। तर याला मॅशरने असं बारीक एकदम मॅश करून घ्यायचंय। हे जे एक्स्ट्राचं पाणी झालं होतं ना ते काढून घेतले, कारण जर पाणी जास्त असेल तर ते व्यवस्थित मॅश होणार नाही, त्याच्यामुळे अगोदर पाणी काढून घेतलं मी। आणि तेच पाणी आपल्याला नंतर जेव्हा आपण भाजी बनवणार आहे त्यावेळेस त्याच्यामध्ये ऍड करायचं, म्हणजे सगळे जे जीवनसत्व आहेत ते आपल्याला नंतर भेटतील त्यातून। आता इथं जसं जेवढं बारीक होईल तेवढं इथं मी मॅश करते। थोडंसं गरम गरमच आहे तेव्हाच ह्याला मॅश करत होते, जेणेकरून लवकर होईल। आता इथं तुम्ही बघू शकता किती छान पद्धतीने एकदम बारीक असं झालेलं आहे। आता आपल्याला फोडणीची तयारी करायची। तर दुसरीकडे मी कांदा, टोमॅटो जे आहे जेवढं बारीक होईल तेवढं बारीक त्याला व्यवस्थित असं चिरून घेतलं होतं आणि इथं भाजी सुद्धा सगळी मॅश करून झालेली आहे। आता लगेच फोडणीची तयारी करूया, चला तर। आता इथे ह्याच्यामध्ये तेल ऍड केले मी, जेवढं पाहिजे तेवढं आवडीनुसार तुम्ही टाकू शकता, कमी जास्त। आणि त्याच्यामध्ये तेवढंच बटर सुद्धा घेतलेलं आहे, अर्धा चमच एवढं। आता हे व्यवस्थित गरम झाल्याच्या नंतर जे आपण हिरवं वाटण वाटून घेतलेले ते ह्याच्यामध्ये टाकायचंय। थोडेसे जिरे टाकले अगोदर आणि नंतर हे हिरवं वाटण वाटलेले ते ह्याच्यामध्ये टाकायचं। त्याला थोडासा लालसर रंग आल्याच्या नंतर मग बाकी जो आपण कांदा कट केलेला एकदम बारीक असा तो ह्याच्यामध्ये टाकायचा आहे। खूप जास्त बारीक कांदा चिरला ना नंतर खूप वेळ असं लागणार नाही, त्याच्यामुळे अगोदरच मी कांदा खूप जास्त असा बारीक केला होता। कांद्याला शिजायला तेलामध्ये वेळ लागतो, तोपर्यंत आपण इथं जे मसाले लागणार आहेत ते याच्यामध्ये ऍड केले। तर इथं मी 1-1.5 चमचा एवढी लाल तिखट घेतलं होतं, जे की घरचं आहे, आणि अर्धा चमचा हळद। ह्याच्यामध्ये आता पावभाजी मसाला आणि धने पावडर एवढेच मसाले मी ह्याच्यामध्ये घेतले होते। पावभाजी मसाला तर एक 10 रुपयाची पुडी आणली होती, तेवढी मी ह्याच्यामध्ये ऍड केली होती। आणि ही जी पावभाजी आहे ना, एक 4 माणसाला पुरेल एवढी तर होतेच। आता इथं सुद्धा कांदा सुद्धा एकदम छान असं परतून झालेला आहे, त्याच्यामध्ये टमाटर टाकायचा, कोथिंबीर टाकायची आवडीनुसार। आणि हे सुद्धा आपल्याला एकदम झाकण बंद करून, मीठ टाकल्याने ते लवकर शिजतात, म्हणजे असं सॉफ्ट होतं, त्याच्यामुळे त्याच्यावर झाकण ठेवून 5 मिनिटं ठेवून द्यायचं। आता इथं सगळं व्यवस्थित शिजलेलं आहे त्याला, आणि सगळे मसाले वगैरे ऍड करायचे, परत त्याला 5 मिनिटं झाकण ठेवून शिजवून घ्यायचंय।
हे जेव्हा बारीक होईल ना आपल्या दाताखाली ते आलं नाही पाहिजे. जशी सगळी भाजी मॅश झालेली आहे तसं हे सुद्धा एकदम बारीक असं झालं पाहिजे. आता जे हे पाणी काढून घातलं होतं ते ह्याच्यामध्ये टाकले मी आणि परत ह्याला झाकण लावून एवढंच ह्याला शिजू दिले आणि नंतर ह्याच्यामध्ये मी भाजी ॲड करणार आहे. आता इथं सगळं व्यवस्थित तुम्ही बघू शकता किती सॉफ्ट झालेलं आहे. सगळं कांदा टोमॅटो वगैरे सगळं बारीक झालेलं आहे. आता जी आपण मॅश केलेली जे सगळ्या भाज्या आहेत त्या ह्याच्यामध्ये पूर्ण टाकून घ्यायच्यात आपल्याला. आता ह्याच्यामध्ये नंतर जे आपण पाणी ॲड करणार आहेत ना ते मी गरम करून घेतलं होतं. तर गरम पाण्याने कशी जी चव आहे ना ती आपली तीच राहते. जी मसाल्यांची चव वगैरे ते बिघडणार नाही. गरम पाण्याने एकदम व्यवस्थित अशी छान एकदम चव येते. बाकी तुम्हाला पावभाजीचा हा व्हिडिओ कसा वाटला तो नक्की सांगा आणि चॅनलवर जर नवीन असेल तर चॅनलला देखील सबस्क्राईब करा. तर इथं आपली मस्तपैकी अशी पावभाजी तयार झालेली. याच्यामध्ये अजून कोथिंबीर ॲड करायची, 5-10 मिनिटं ठेवायचं. आता पाव कसे गरम करायचे ते सुद्धा बघूया. तर इथं तव्यावर बटर टाकलेले आहे अर्धा चमचा. त्याच्यामध्ये थोडीशी जी पावभाजी केलेली भाजी टाकायची, थोडीशी कोथिंबीर टाकायची आणि असे 2 पावचे जे आहेत ते असे 4 भाग करायचे ह्याचे आणि याला मस्तपैकी असं गरम करायचं. तर इथं आपली एकदम खमंग अशी पावभाजी तयार आहे. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईकसुद्धा करा आणि चॅनलला सबस्क्राईब देखील नक्की करा. भेटू आपण पुढच्या एका छान व्हिडिओसोबत. तोपर्यंत धन्यवाद.